दुःखावर डागण्या म्हणतात त्या ह्याच. काकांकडून आज एक विलक्षण पत्र आले. पत्र वाचताच मनुष्य स्वभावाबद्दल मला फार आश्चर्य वाटले. पुरुष जातीचा एक प्रकारचा तिटकारा उत्पन्न झाला. त्या पत्रातील मजकूर जितका हृदयद्रावक होता तितकाच तो हास्यास्पद होता. पश्चाताप झाला असे ज्यावेळी मनुष्य म्हणतो, त्यावेळी ज्या गोष्टीचा पश्चाताप झाला तशा प्रकारची गोष्ट त्याच्या हातून पुन्हा घडणार नाही असे आपण समजतो. मला वैधव्य आले त्यावेळी बाबांनी केल्या चुकीबद्दल, म्हणजे माझ्या विजोड लग्नाबद्दल केवढा मोठा पश्चाताप झाल्याचे दाखवले होते. किती परोपरीने स्वतःच्या कृतीबद्दल स्वतःला दूषण लावून घेतले होते. माझ्या आयुष्याचा नाश केल्याच्या जाणीवेने किती वेळा ऊर बडवून घेतले होते. तो त्यांचा पश्चाताप कुठे गेला? म्हाताऱ्याशी लग्न केल्यामुळे विधवा झालेली मुलगी धडधडीत नजरेसमोर असताना त्यांनी केवढे अघोर पाप केले. काकांनी पत्रात असे शब्द लिहिले होते, मी कायमची माहेराला मुकले. बाबांनी पुन्हा लग्न केले. मी त्या पत्राची कुठेच वाच्यता केली नाही. त्या पत्रामुळे माझ्या हृदयाला जो धक्का बसला तो आईच्या वियोगाच्या धक्क्याहूनही फार मोठा होता. 2च महिन्यांच्या अवधीत माझ्यावर ही 2 संकटे कोसळली. एक मातृवियोग आणि हा दुसरा पितृवियोग म्हणायला काय हरकत आहे. मला आभाळ कोसळल्यासारखे झाले. आता पुढील आयुष्यात एकच आधार, ताई. ईश्वर तिला उदंड आयुष्य देवो. मी नित्याप्रमाणे शाळेत जात होते. नित्याप्रमाणे पुण्यातील चटोर मंडळी आमची तशीच कुचेष्टा करीत होती. हल्ली हल्ली ही कुचेष्टा आमच्या अगदी अंगवळणी पडत चालली होती. कुचेष्टेची कळा मात्र दिवसेंदिवस वाढत होती. एके दिवशी एका गृहस्थाने आम्ही रस्त्यातून येत असता अगदी समोर येऊन एका लहान कॅमेऱ्याने आमचा फोटो घेतला. एकदा तर एक गृहस्थ आम्हा दोघींना धक्का देऊन 2 बाजूला सारून आमच्या मधून निघून गेला. जाताना मान वळवून आमच्याकडे पाहून डोळे मिचकवायलाही त्याला शरम वाटली नाही. गावचे टवाळ लोक रोज काहीतरी नव्या नव्या प्रकाराने आमचा पाठपुरावा करीत होते. लवकरच एक नवीन अडचण उत्पन्न झाली. मनूचे लग्न झाले आणि ती सासरी निघून गेली आणि मी एकटीच राहिले. मनूच्या धीरावर चटोर लोकांच्या कुचेष्टा आम्ही आजवर सहन केल्या होत्या. घरी आल्यावर दोघींनी मिळून ह्या गोष्टीची चर्चा करून खूप हसावे. आम्ही दोघी होतो त्यावेळी ह्या असल्या चटोर लोकांची मी कीव करीत होते, पण आता मी एकटीच पडल्यामुळे माझी मलाच कीव येऊ लागली. शाळेत जाणे बंद करावे असेही मनात आले, पण पुन्हा विचार केला, जगाला भ्यायचे तरी किती दिवस. मी आता एकटीच झाले होते. आधी विधवा, सासरच्या माणसांचा पाठिंबा नाही, आई सोडून गेलेली, बापही गेल्यासारखाच. आता मला पाठिंबा देणारे कोण होते? मग आता ही भीती सोडायची कुणाच्या जीवावर? जगाशी झगडायचे कुणाच्या आधारावर? ईश्वराने माझ्या नशिबी एकटेपणाच दिला होता आणि तो एकटेपणा हेच माझे जीवित सर्वस्व होते. मग आता भर रस्त्याने एकटी जायला मी कुणाला का भ्यावे? आजपर्यंत लोकांनी थोडी का थट्टा केली, तशीच पुढेही करतील. ह्या थट्टेची तीव्रता घालवण्यासाठी पूर्वी मनू सोबती नव्हती, तसेच आता माझे मन मला सोबत नाही का करणार? जशी मनुशी बोलत होते तशीच आता मनाशी बोलेन असा विचार केला. मन अगदी घट्ट केले आणि शाळेत जाऊ लागले. कुचेष्टेची पराकाष्ठा झाली. पहिल्यांदा रस्त्याने एकटीच जाताना माझे पाय थरथर कापू लागत. माझा घाबरेपणा लोकांच्या नजरेला येऊ नये म्हणून मी हळूहळू मन खंबीर करीत चालले, पण खड्यांचा आणि कागदांच्या बोळ्यांचा वर्षाव दिवसेंदिवस वाढू लागला. एके दिवशी तर एक विद्यार्थी गर्दीची संधी साधून माझ्या अंगाशी अंग घासून जाऊ लागला. जाता जाता अगदी माझ्या कानाशी येऊन म्हणाला, संध्याकाळी बंड गार्डनवर फिरायला येशील का माझ्याबरोबर? मी गाडी घेऊन येईन. मी 2 पावले मागे हटले तसा तोही मागे हटण्याचा प्रयत्न करू लागला. माझ्या सहाय्याला तिथं कुणीच नव्हते. मी अगदी घाबरून गेले. तो विद्यार्थी माझ्या आसपास तसाच घुटमळू लागला हे पाहून आजूबाजूचे लोकही ही ही करून हसू लागले. 1-2घांनी त्या विद्यार्थ्याला पाठ थोपटून शाबासकी दिली. मी तशीच निसटले आणि पुढे गेले. कशीबशी घरापर्यंत मजल गाठली. घरी येऊन पोचताच माझे पाय लुळे पडले आणि उंबरठ्याला अडखळून मी खाली पडले. मला वाईट वाटले ते ह्याबद्दल की तो एक विद्यार्थी होता. वडिलोपार्जित इस्टेटीवर पोट भरून गावच्या उठाठेवी करणारा गावगुंड नव्हता. विद्यार्थी दशेत जर ही वृत्ती, तर पुढे काय? पुढे काय होते तेही आज मी पाहिले आहे. ह्यातीलच काही विद्यार्थी आज आमच्या पेठेत प्रतिष्ठित व्यापारी होऊन बसले आहेत.
अजूनही आमच्या पोरीबाळींना बुधवारच्या चौकातून जाताना थरकाप सुटतो. नव्या पुलावर आज आपण काय पाहत आहोत? इतकी वर्षे झाली तरी ही परिस्थिती बदललेली दिसत नाही. पुण्याच्या तरुणात तोच अपवित्रपणा अजूनही दिसून येतो. मुंबईत नाही का मुली रस्त्यावरून जात, पण त्यांची कुणी कधी भर रस्त्यावर थट्टा केल्याची माझ्या ऐकण्यात नाही. ही वृत्ती आमच्या पुण्यभूमीतच कुठून आली? दुसऱ्या बाजीरावाच्या पायधुळीने अजूनही असहाय तरुणीची अशीच विटंबना होत राहणार काय? पुन्हा दुसरा एक प्रसंग आला. एक दिवस मी रस्त्यातून जात असता दोघांनी माझा अगदी पाठपुरावा केला. ते दोघे सारखे माझ्या मागून बोलत येत होते. मी वळणे घेऊन रस्ता चुकवण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांनी माझी पाठ सोडली नाही. पहिला म्हणाला, काय रे, तू आगरकरांचा अनुयायी आहेस ना? ही पहा, वैधव्य पंखात रुतलेली गाय समोरून जाते आहे. तिचा उद्धार करणार नाहीस का? पहा, ती चांगली शिकलेली आहे. नोकरी करून तुझं पोट भरील. तुला काही उद्योग करावा लागणार नाही. नुसते तिचे जोडे पुसून घरी स्वस्थ पडून राहायचं. दुसरा म्हणाला, मी सुधारक आहे खरा, पण मी बोलका सुधारक आहे. मी हिच्याशी पुनर्विवाह करणार नाही, पण पुनर्विवाह झाला असं नुसतं तोंडानं म्हणेन. त्याने पुढे जे शब्द उच्चारले ते लिहिण्याने शाई देखील काळवंडून जाईल. दोघांची असलीच वटवट सारखी चालू होती. मी घरी येऊन पोचल्यावर ते दोघेही आमच्या दारात येऊन उभे राहिले आणि त्यातील एक जण म्हणाला, तर मग जाऊ का मी? ठीक आहे, उद्या येईन. त्यानंतर दोघेही हसत हसत निघून गेले. मला अगदी मेल्याहून मेले झाले. सुदैवाने तिथे कुणीच नव्हते. कुणी असते तर माझ्याबद्दल त्यांचा किती भयंकर गैरसमज झाला असता. या चांडाळांच्याही मुळीच ध्यानात येत नाही का? अशा रीतीने मी परिस्थितीशी झगडत होते. तसेच आणखीही बरेच प्रकार झाले, पण त्यांचा उल्लेख मी करीत नाही, इतके ते अमंगळ होते. पूर्वी आम्ही दोघेही जात असू, त्यावेळी आमची थट्टा होत होती, तरी ह्या विटंबनेपेक्षा ती कितीतरी सौम्य स्वरूपाची होती. हा फरक का, याचा मी विचार करू लागले. एकच उत्तर माझ्या समोर आले, मी विधवा. नुसती मुलीची थट्टा होते खरी, पण विधवेची थट्टा, कुचेष्टा जास्त अमंगळपणाने होते. मी शाळेत जाते एवढ्यासाठी माझी कुचेष्टा होत नसून मी विधवा होते हेच त्या अमंगळपणाचे कारण होते असे मला वाटू लागले. शाळेत जाणाऱ्या विधवेचीच थट्टा होते असे नसून शाळेत न जाणाऱ्या कोणत्याही विधवेला असेच अमंगळ अत्याचार सहन करावे लागतात असेही मला दिसून आले. सवाष्ण मुलींची किंवा बायांची थट्टा होते, पण ती तुलनेने फारच सौम्य असते. अशा वेळी थट्टा करणारे मूर्ख आहेत असे समजून तसल्या प्रकारची थट्टा सहन करता येणे शक्य असते. पण विधवेची जी थट्टा होते ती भयंकर विटंबनेच्या स्वरूपाची असते. मानवी स्वभावाच्या सहनशक्तीच्या पलीकडची असते. विधवा ही विधवा आहे असे प्रत्यक्ष दिसून येते, म्हणूनच असल्या विटंबनेला तिला बळी पडावे लागते. विधवा ही विधवा आहे असे उघड उघड कळण्याचे जर साधन नसते तर थट्टेची तीव्रता इतकी कडोविकडीला गेली असती का? हा एकच विचार सदोदित माझ्या मनात घोळू लागला. कपाळीचे कुंकू लग्नापूर्वीपासूनचे आमच्या सत्तेचे आहे. वैधव्य आल्यावर ते आम्ही हरवून का बसावे? मंगळसूत्रावर आमची सत्ता नाही. मंगळसूत्र पतीने बांधले आणि पतीबरोबरच ते निघून गेले तर त्यात गैर असे काही नाही. पण आम्हाला कुंकू पुसायला लावतात हा जुलूम नाही का? गळ्यात मंगळसूत्र नसले तर ते कुणाच्या नजरेला येत नाही, पण कपाळी कुंकू नसले तर ते धसकन प्रत्येकाच्या नजरेस येते. फटफटीत कपाळावरूनच ती विधवा असल्याचे प्रत्येकाला कळून येते. कपाळीचे कुंकू पुसून आम्ही चटोर लोकांना सांगत असतो की पहा, मी विधवा आहे. आमच्या वैधव्याचे अशा रीतीने अन्यायाचे प्रदर्शन होत असल्यामुळे आमची जी विटंबना होते तिचे जोखीम आमच्या या खुळ्या रूढीवरच पडते. धर्मशास्त्रात तसे आहे असे म्हणतात, पण धर्मशास्त्रे ज्यावेळी झाली त्यावेळी आजची परिस्थिती होती की काय ह्याचा कोणी विचार करीत नाही. धर्मशास्त्राविरुद्ध जाऊन इतर पुष्कळसे आचार आम्ही नाही का मोडले? आचार मोडले आहेत खरे, पण ते पुरुषांनी. रूढी मोडण्याच्या कामी अजून आम्ही बायकांनी पुढाकार घेतला नाही. पूर्वीच्या काळी कपाळीचे कुंकू पुसून विधवा ही विधवा आहे हे दाखवून देण्यात मूळ उपाययोजकांचे विधवेचे रक्षण करण्याचा हेतू असेल. त्यावेळी मनोभावनेच्या जोरावर जगाचे व्यवहार चालत असतील. आज व्यवहाराच्या जोरावर जगाचा व्यवहार चालत आहे. भावनेला तेथे वाव नाही. अशा वेळी सोयीच्या दृष्टीने आमच्या रूढीत आम्ही नको का फरक करायला? घटकाभर सोयी बाजूला राहोत,
पण मला असे वाटते, कुंकू लावणे हा स्त्री जातीचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो हिरावून घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. कशी ही रूढी प्रचारात आली असेल ती असो, पण मला माझ्या त्या पोरवयात सुद्धा ती मूर्खपणाची वाटली. ज्या दिवशी माझ्यावर आभाळ कोसळले त्या दिवसाची मला आठवण झाली. त्या दिवशीही मला असेच काहीसे वाटले होते. जगाच्या तापांचा अनुभव मिळून त्यावेळी मी सुबद्ध झाले नव्हते. निर्मळ मनाची मी नुसती एक खेडवळ मुलगी होते आणि माझ्या निर्मळ मनाला माझे कुंकू हिरावून घेतल्याचा त्यावेळी विषाद वाटला होता. ती भावना अगदी स्वाभाविक होती. जी स्वाभाविक वृत्ती तीच खरी ईश्वरी वृत्ती आणि तोच खरा सनातन धर्म, असेच नाही तर काय. एका अजाण मुलीच्या निर्मळ मनातून परमेश्वरच हे बोलला होता. त्या ईश्वरी आदेशाचा त्यावेळी मी अव्हेर केला, त्यामुळेच आज मला ही संकटे भोगावी लागत आहे, अशी भावना माझ्या मनात येऊ लागली आणि संधी येताच माझे हक्काचे कुंकू पुन्हा लावण्याचा मी निश्चय केला. असेच काही महिने गेले. मी त्यावेळी इंग्रजी 6व्या इयत्तेत होते आणि शाळेतील पहिल्या नंबरची विद्यार्थिनी गणली जात होते. ह्या वर्गातील अभ्यास आणि वाढते घरकाम यांचा मेळ बसवताना माझी फार त्रेधा उडत होती. तरीही आल्या वेळेपुढे मान वाकवून मी परिस्थितीशी झगडत होते. एके दिवशी बाबांची स्वारी येऊन थडकली. त्यांच्या बोलण्यावरून नानासाहेबांच्या आमंत्रणावरून ते आले होते असे मला कळले. बाबांना पाहताच मला आईची आठवण झाली, पण त्याबरोबरच बाबांच्या अविचारीपणाचीही आठवण झाली. बाबाही माझ्याशी बोलताना चोरट्या चोरट्यासारखे वागत होते. मी घरची फारशी चौकशी केली नाही आणि चौकशी तरी कुणाची करायची. बाबाही विशेष मोकळेपणाने माझ्याशी बोलले नाहीत. आम्हा दोघांमध्ये रक्ताचे नाते असून परकेपणाची भावना उत्पन्न झाली. बाबा आणि नानासाहेब खोलीत बसून दाराला कडी लावून बराच वेळ बोलत होते. मधून मधून दोघांचे भाषण भांडणाच्या मजलेपर्यंत आल्याचा मला भास झाला. दाराला मुद्दाम कान लावून ऐकणे मला योग्य वाटले नाही. काही वेळाने दार उघडले आणि दोघेही बाहेर आले. दोघांचेही चेहरे रागाने तारवटलेले दिसत होते. बाबा ओटीवरच बसले आणि नानासाहेब घरात आले. वहिनी, एका शब्दात उत्तर द्या. तुम्हाला तुमचा बाप हवा आहे की मी हवा आहे? घरात आल्यावर नानासाहेबांनी एकदम मला विचारले. दोघेही मला सारखेच आहात. असं गुळमुळीत उत्तर मला नको आहे. तुम्हाला माझ्या मताप्रमाणे वागायचं आहे की तुमच्या बापाच्या मताप्रमाणे वागायचं आहे, याचं स्पष्ट काय ते उत्तर द्या. नानासाहेब जोरजोराने म्हणाले. मी मनाचा निश्चय करून ठासून उत्तर दिले. मला माझ्या स्वतःच्या मताप्रमाणे वागायचं आहे. स्वतःच्या मताप्रमाणे? कसलं आलं आहे तुम्हाला मत? शाळेत जाऊन इंग्रजी शिकलं म्हणजे काही अक्कल येते असं नाही. बायकांना कसली आली आहेत मतं? त्यातून तुम्ही विधवा. मला हे सुधारकी चोचले नको आहेत. अगदी सरळ सरळ काय ते उत्तर द्या. माझ्या मताप्रमाणे वागायचं असलं तर तुम्हाला माहेर वर्ज्य केलं पाहिजे आणि बापाच्या मताप्रमाणे वागायचं असलं तर सासरला रामराम ठोकला पाहिजे. नानासाहेब संतापून भडकून म्हणाले. मी शांतपणाने विचारले, मत? कोणत्या बाबी संबंधी? काही विशेष नाही. एका कागदावर सही पाहिजे. मी दाखवतो तिथं सही करा म्हणजे झालं. बाबा ओटीवरून धावून एकदम आत आले आणि मला म्हणाले, खबरदार सही केलीस तर. नुसत्या तुझ्या सहीनं भागायचं नाही, माझीही सही पाहिजे. कागद मला दाखवाल का? हो, खरंच ते. आता तुम्हाला इंग्रजी येऊ लागला आहे. आता तुमचा आमच्यावर विश्वास कसा बसणार? मी वाद मोडून काढण्याच्या उद्देशाने म्हणाले, हे मतभेद कशाला उगीच? काका जसं सांगतील तसं मी करीन. उद्या मी बाबांबरोबर काकांकडे जाणारच आहे. त्यांच्याकडे हे कागद पाठवून द्या म्हणजे झालं. नानासाहेब म्हणाले, भास्करराव समंजस माणूस आहे. ते अयोग्य असं काहीच सांगणार नाहीत. मला कबूल आहे. बाबा म्हणाले, पण मला कबूल पाहिजे ना. किती झालं तरी ते तुमचे जावई, माझे कुणीच नव्हेत. काही झालं तरी त्यांचा ओढा तुमच्याकडेच असणार. मी मध्येच म्हणाले, काका केव्हाही माझ्या अकल्याणाची गोष्ट सांगणार नाहीत अशी माझी खात्री आहे. एवढे बोलून मी घरात निघून गेले तरीही बाबा आणि नानासाहेब एकमेकांना टाकून बोलतच होते. त्या बोलण्यात वादाच्या विषयाचा मात्र मुळीच उल्लेख होत नव्हता. भांडणाचे कारण त्या वेळेपर्यंत मला मुळीच कळले नव्हते. दुसऱ्या दिवशी मी बाबांबरोबर निघाले. दाभोळ बंदरी उतरताच बाबांनी काकांच्या गावी जाण्यासाठी मला एक ओळखीचा माणूस सोबतीस दिला. प्रवासात कारणाशिवाय बाबांचे आणि माझे मुळीच भाषण झाले नाही. काय असेल ते असो, त्यांच्याबद्दल माझ्या मनाने अगदी तिटकारा घेतला होता. बाप या नात्याने त्यांच्याविषयी असणारा माझा आदर आणि प्रेम समूळ नष्ट झाले होते.
ताईच्या गावी येताच मला माहेरी आल्यासारखे वाटले. ताई भेटताच मला आईची आठवण झाली. काय विलक्षण योग, मी ताईची आई होते. नात्याने ताई माझी सावत्र मुलगी होती. मुलीच्या भेटीने मला आईची आठवण व्हावी, काय ही भवितव्यता. काकांनी आल्या दिवशी माझ्या अभ्यासाची चौकशी केली. माझी पुस्तके घेऊन काही प्रश्नही विचारले. मी त्यांची उत्तरे दिल्यावर ते मला म्हणाले, मथू, तू मुलगा व्हायला पाहिजे होतीस. तू मुलगी झाल्यामुळं महाराष्ट्र एका विद्वान व्यक्तीला मात्र मुकणार. असं का म्हणता? स्त्रियांनी विद्वत्ता संपादन केली तर पुरुषासारखीच त्यांना कर्तबगारी करून दाखवता येणार नाही का? येईल, खात्रीनं येईल. तुझ्यासारख्या मुलींनीच आता जगाला हे धडे घालून दिले पाहिजेत. तरच मुलींना शिक्षण देण्याच्या बाबतीत पुढली पिढी जास्त जागृत राहील. रूढीची बंधनं तोडून मुलींनी आता पुढं पाऊल टाकलं पाहिजे. तरच पुढल्या पिढीत काही उन्नती होण्याची आशा आहे. मला चटकन आठवण होऊन मी म्हणाले, रूढीचं नाव काढलं त्यावरून मला आठवण झाली. एक प्रश्न विचारायचा आहे. एक का? वाटेल तेवढे प्रश्न विचार. मला जेवढं काही माहीत आहे तेवढंच तुला सांगेन. विधवांनी कुंकू का लावू नये? तशी रूढी आहे आणि शास्त्राधारही तसाच आहे. हा शास्त्राधार गैर आहे असं नाही का तुम्हाला वाटत? हल्ली जगातील सर्व व्यवहार शास्त्राधाराप्रमाणेच चालत आहेत का? नाहीत, मुळीच नाहीत. किंबहुना हरेक बाबतीत शास्त्राविरुद्धच आचरण जास्त होत असतं. बहुतांशी पाहिलं तर शास्त्रापेक्षा रूढीवरच जास्त जोर देण्यात येतो. म्हणजे रूढी या शास्त्राला अनुसरून नाहीत असंच समजायचं का? अर्थात कोणतीही शास्त्रबाह्य गोष्ट पुष्कळ काळपर्यंत प्रचारात येऊन स्थिर झाली म्हणजे रूढ झाली की तिला रूढी म्हणतात. म्हणजे शास्त्रबाह्य गोष्टी प्रचारात आणणे अशक्य नाही असंच समजायचं का? असंच तर काय. तसं नसतं तर रूढी हा शब्दच प्रचारात आला नसता. शास्त्रबाह्य समजली जाणारी एखादी गोष्ट जर आज प्रचारात आणली तर ती पुढं रूढी होऊ शकेल की नाही? आजपर्यंत बऱ्याच गोष्टी जर रूढ झाल्या आहे तर ह्यापुढं आणखी काही नवीन गोष्टी का रूढ होणार नाहीत? विधवांनी कुंकू लावण्याच्या बाबतीत मला असंच करावंसं वाटतं. इतका वेळ ताई आमचे भाषण शांतपणे ऐकत होती. ती एकदम मध्ये तोंड घालून म्हणाली, इश्श, हे काय भलतंच बोलतेस मथू? असं कधी झालं आहे का? असं कधी झालं नाही म्हणूनच मी म्हणते, एकदा असं करून पाहिलं पाहिजे आणि माझ्याकडे त्याला आधारही आहे. कसला आधार? शास्त्राधार का? शास्त्राधारच काही नव्हे, पण शास्त्राधारा इतकाच तो आधार बळकट आहे. ताई, आता तूच मला सांग, आपण कुंकू केव्हापासून लावतो? आपण लावतो म्हणण्यापेक्षा आपले आईबापच आपणाला कुंकू लावित आहेत. कुंकू लावणं म्हणजे काय हे जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून आपल्या कपाळी कुंकवाचा टिळा आहे. हे खरं ना? आता असं सांग, मंगळसूत्र आपल्या गळ्यात केव्हा येतं? लग्नाच्या वेळी वराच्या हातानं वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं जातं. मी स्फुरण येऊन बोलले, झालं तर हाच माझा आधार. माझे आधार तूच दिले आहेस. कुंकू आपलं जन्माचं वैभव आहे. सौभाग्याचा किंवा वैधव्याचा संबंध फक्त मंगळसूत्राशी आहे. पतीनं मंगळसूत्र बांधलं, त्याच्या मागे ते वाढवलं. कुंकू आपलं हक्काचं आहे. ते काही आपणाला पतीनं लावलेलं नाही. पतीच्या निधनानंतर ते काढून टाकण्याचा आपणाला मुळीच अधिकार नाही. आम्ही विधवा कुंकू लावित नाही हा माझ्या मते शास्त्राचार नसून अनाचार आहे. आनंदाने गहीवरून माझी पाठ थोपटीत काका म्हणाले, शाब्बास पुरी, शाब्बास. आज तू ह्या भास्कररावाला लाजवलंस. विधवांची स्थिती आणि स्त्री शिक्षण या दोन्ही विषयांचा मी सांगोपांग विचार केला आहे असा मला हा वेळ पावे तो अभिमान होता, पण आज तो फोल ठरला. खरोखर मला तुझा मत्सर वाटतो. तुला एवढ्याशा पोरीला ही गोष्ट सुचली आणि ह्या वेळे पावे तो ती माझ्या ध्यानात येऊ नये हे आश्चर्य होय. किती अगदी साधी आणि सरळ गोष्ट, यात वादविवाद करताच येणार नाही. ताईकडे वळून ते पुढे म्हणाले, ह्यात काही गैर आहे असं तुला वाटतं का? अगदी सरळ सरळ सांग. ताई काहीच न बोलता स्तब्ध राहिली. असं गप्प राहून चालणार नाही, उत्तर मिळालं पाहिजे. क्षणभर थांबून ताई म्हणाली, सारासार विचाराच्या दृष्टीनं पाहिलं तर मथूचं म्हणणं योग्य दिसतं, पण मनाला कसंसच वाटतं. विधवेचं तोंड सुद्धा अपशकुनी असं आजवर आपण समजत आलो. पण ते कुंकू नसल्यामुळं मी एकदम मध्येच म्हणाले, हे तर खरंच, पण शिवाय. इतकं बोलून जीभ चावून ताई थांबली.
तू काय म्हणणार आहेस ते मी समजलो. केशवपणाची चाल ना? ताई मानेनेच होय म्हणून म्हणाली. त्याबद्दलही मथुचाच मुद्दा लागू पडतो. केशवपणाबद्दल श्रुतीत किंवा स्मृतीत आधार असल्याचं मला तरी माहीत नाही. बंगल्यात हा रिवाज नाही, उत्तर हिंदुस्थानात नाही, पंजाबात नाही, नेपाळात नाही, गुजरातेतही बहुतेक नाहीच. आहे काय तो आमच्या महाराष्ट्रात आणि मद्रासेत. पुराणात देखील केशवपणाला आधार नाही. गुरुचरित्रासारख्या खोट्या कर्मकांडाचं आणि गुरुपरंपरेचं बंड माजवणाऱ्या एखाद्याच आधुनिक ग्रंथात केशवपणाला आधार असेल, पण मला तो ग्राह्य वाटत नाही. मद्रासेत काय नुसतं विद्वांचंच केशवपण करतात असं नाही, तर सवाष्ण बायकाही केस काढतात. व्यंकटगिरीला जाऊन आलेल्या यात्रेकरूत केसांचं मुंडन करून कपाळी मला भक्कम कुंकवाचा टिळा लावलेल्या मद्रासी बाया सर्वत्र दिसतात. हे मद्राशांचे द्राविडी आचार आम्ही उचलले आहेत. ही मद्रासी वेडं आम्ही जितक्या लवकर टाकून देऊ तितकं लवकर आमचं कल्याण होईल. कुंकू लावण्याच्या बाबतीत मात्र सर्व हिंदुस्थानात एकच पद्धत आहे, पण केशवपण ही राक्षसी रूढी प्रचारात आणणाऱ्या मांगांना आणि ती प्रत्यक्ष अंमलात आणणाऱ्या मूर्खांना कायद्यात जितकी जास्त शिक्षा देणं अशक्य असेल तितकी देणं आवश्यक आहे. सतीची चाल जशी कायद्यानं बंद पाडली तशीच केशवपणाची चाल कायद्यानं बंद पाडली पाहिजे. पण कायदे करणं आज आमच्या हाती आहे कुठं? ते एक असो, पण कुंकवाच्या बाबतीत तुझं काय मत आहे ते सांग पाहू. मी एकदा सांगितलं ना की सारासार विचाराला हे पटतं, पण इतक्या दिवसाचे संस्कार मनातून एकदम कसे जावे? विधवेनं कुंकू लावणं ही नुसती कल्पना मनात आली की अंगावर कसे शहारे येतात. तुझ्या अंगावर शहारे येतात, पण माझ्या अंगावर आनंदाचे रोमांच येतात. तो आतला करंडा घेऊन मथुला कुंकू लाव पाहू. ताईचा चेहरा गंभीर झाला. ती दगडासारखी निश्चल झाली. तिच्या तोंडातून एकही शब्द निघेना आणि राहिल्या जागेवरूनही पाऊल हलेना. मी काकांना म्हटले, तिला हे संकट घालू नका. विधवा ह्या नात्यानं पुण्याच्या रस्त्यातून जाताना माझी कशी कशी विटंबना झाली आहे त्याची हकीकत आधी ऐका. माणसात एवढा दुष्टपणा असतो ह्याची मला कल्पनाही नव्हती. तुला कल्पना कशी होईल? ज्यावेळी तू पुण्यात होतीस किंवा शाळेत जात होतीस त्यावेळी रस्त्यातून एकटं फिरण्याचे प्रसंग तुझ्यावर आले नव्हते. देवाला जायचं तर ते 4 चौघींबरोबर, हळदी कुंकवालाही तसंच. ह्याखेरीज किंवा लग्नकार्याखेरीज एकट्यानं बाहेर जाण्याची संधी तुला मुळी मिळालीच नाही. मी हे अत्याचार पाहिले आहेत. माझ्याबरोबरच्या लोकांनी अत्याचार केल्याचे पाहून वेळोवेळी मी त्यांची कान उघाडणीही केली आहे. त्यामुळं मथुच्या हकीकती ऐकून मला काहीच आश्चर्य वाटत नाही. इथं तर काय, तू खोटीनच आहेस. तुम्ही बायका ह्यापेक्षा जास्त मोकळेपणानं ज्यावेळी घराबाहेर हिंडू फिरू लागाल त्याच वेळी आम्हा पुरुषांच्या स्वैरवर्तनाला काही आळा बसेल. काका ताईला म्हणाले. मी ताईकडे वळून म्हणाले, ताई, माझ्या या चर्चेबद्दल तू माझ्यावर रागवली तर नाहीस? छे छे, मुळीच नाही. तुझ्या भाषणात अयोग्य असं काही नव्हतंच. होय ना? तर मग आता तूच सांग, मी कुंकू का लावू नये? मला शिकायचं आहे, त्यासाठी शाळेत जायचं आहे. ईश्वराने संधी दिली तर मी कॉलेजातही जाईन. पण शाळा कॉलेजात जाताना निष्कारण मी माझ्या विधवापणाचं प्रदर्शन कशाला केलं पाहिजे? मला शाळेत घालताना काकांनी माझं माहेरचं नाव दिलं आहे. मी जरी विधवा झाले आहे तरी आहे तशी कुमारीच आहे. तेच माझं माहेरचं नाव मी ह्यापुढे चालवणार. माझ्या माहेरच्या नावाबरोबरच मी माझं माहेरचं वैभव, माझं माहेरचं कुंकू कपाळभर का मिरवू नये? दुष्ट जगात वावरताना स्वतःचा बचाव होण्यासाठी कुंकू लावावं असं जरी माझ्या मनाला वाटत असलं तरी ताई, तुला जर त्यामुळं वाईट वाटत असेल तर मी कुंकू लावणार नाही. माझ्या तोंडचे हे शब्द ऐकताच ताईच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. ताई एकदम निघून आत गेली, कुंकवाचा करंडा घेऊन बाहेर आली आणि तिने तो माझ्या हातात दिला. मी करंडा उघडला. तो माझा जुना सोबती पाहताच मला अत्यानंद झाला. काका म्हणाले, शाब्बास पोरी, जिंकलंस अखेर.